नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये. आणि आज मी पुन्हा एकदा माझं जे आउटफिटचं कलेक्शन आहे ना ते दाखवणार आहे. मागच्या व्लॉग मध्ये मी काही कलेक्शन दाखवलेलं, ह्या व्लॉग मध्ये पुन्हा दाखवणार आहे. ह्या व्लॉग मध्ये ना थोडं माझं फंक्शन वेअर किंवा असं पार्टी वेअर असं थोडं कलेक्शन आहे, ते मी तुम्हाला आता दाखवतेय. सो आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी तुम्ही जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. सो आपण आता सुरुवात करूया. यस. तर मी ना तुम्हाला सगळ्यात आधी माझे जे वन पीस किंवा वेस्टर्न वेअर जे कलेक्शन आहे ना ते दाखवतेय. तर माझ्याकडे हा वाला एक आहे. हा आय थिंक हा मला बर्थडे गिफ्टच भेटलेला 7-8 वर्षापूर्वी. ते पण मी कॉलेजला असताना. आय थिंक हा बघा, एलेन सॉलीचा आहे हा वाला. मी हा खूप घातलाय आधी, म्हणजे आता मी वापरला नाहीये. बघीन मी मला होतोय का, मला होईल हा वाला. हा बघा किती सुंदर आहे, फ्लोरल प्रिंट आहे याच्यावर असा. हा एक आहे. त्याच्यानंतर हा हे वाला एक आहे, पिंक कलर मध्ये स्किन फिटिंग आहे. ह्याच्यामध्ये तर असं वाटतं मी नर्सच आहे. पण छान आहे यार हा वाला, पण पूर्ण असं शर्ट टाइप मध्ये फुल बटन्स आहेत पुढे. हा एक आहे. त्याच्यानंतर हा वाला ना मला पप्पांनी आणलेला. हा बघा, हे चिकन वर्क वाला आहे, हा सिंगल स्ट्रिप वाला. आणि पूर्ण चिकन वर्क आहे ह्याला, खालून पण पूर्ण सेम आहे चिकन वर्क वाला. तर हा एक खूप जास्त गोड आहे माहितीये, असं फुल प्रिन्सेस ट्रीटमेंट वाटते जेव्हा हा वाला मी घालते. त्याच्यानंतर हा एक आहे, हा तर नॉर्मल कॅज्युअलच आहे हा वाला. हा वाला. आणि त्याच्यानंतर हा माझ्या लास्ट बर्थडेला, माझं माईक चालू आहे ना. हा हा माझ्या लास्ट बर्थडेला माझ्या फ्रेंड्सनी मला गिफ्ट केलेला. त्यांनी मिंत्रावरून ऑर्डर केलेला हा वाला. सो हा एक आहे. हा पण आय थिंक तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे असेल हा वाला, अशातले सुद्धा पॅटर्न्स, कारण मध्ये क्रेज आलेला आहे ह्याचा सुद्धा. आणि त्याच्यानंतर हा जम्पसूट आहे. हा मी कोलाबा क्लॉजवे वरून घेतलेला. हा जम्पसूट हा मी आय थिंक एकदाच घातलाय माझ्या मम्मीच्या बर्थडेला लास्ट टाइम. त्याच्यानंतर मी घातलाच नाही बघा. हा एक आहे. आणि अजून काय माझ्याकडे, हा आता माझा बर्थडे होता, आता म्हणजे लास्ट बर्थडेला माझ्या, तेव्हा मला माझ्या प्रिय भावाने हा वाला गिफ्ट केलेला. हा माझ्या भावाने दिलाय मला. हा पण खूप सुंदर आहे यार, मस्त वाटतं एकदम. हा बघा, हा एक आहे. त्याच्यानंतर 2 वर्षापूर्वी माझ्या बर्थडेला हा वाला मी घेतलेला. अरे यार हा तर मी उलटाच ठेवलाय, सरळ करू दे. हा हा वाला आहे. हा बघा, हा वाला सुद्धा खूप गोड आहे माहितीये. हा बघा, हा इथे ह्याला मध्ये नॉट आहे. आणि इथे पुढे हे ट्रान्सपरंट आहे हे वालं, आणि हे मागे असं ट्रान्सपरंट आहे असा. हा खूप आय थिंक 2-3 वर्षापूर्वी घेतलेला मी माझ्या बर्थडे साठी. आणि वाव, हे मला काय भेटलं. हा वाला जो आहे ना यार, ही माझ्या मम्मीची साडी आहे. ही त्याची फ्रंट साइड आहे. ही माझ्या मम्मीची साडी आहे. आणि माझ्या मम्मीच्या साडीने मी हा फ्रॉक शिवलेला, आणि माझ्या मम्मीने ना कुर्ती शिवलेला. बघा ना किती सुंदर आहे हा वाला. खूप रेअरली घालते मी हे सगळे. असं काय फंक्शन वगैरे असेल ना तेव्हाच माझं घालणं होतं. आणि ही बॅक साइड आहे. मी ना हे बटन्स बॅक साइडला ठेवलेले आणि पुढे असं प्लेन ठेवलेलं असं. तर हे सगळं आहे. आता पटापट मी हे वाले सुद्धा घडी घालते. असंच जर ठेवलं ना तर भाई साब, माझं काय खरं नाही.
तर आता ना मी तुम्हाला माझे काही कुर्तीज दाखवणार आहे. अं, हा बघा. केवढूसा आहे यार हा वाला. हा वाला सिंगल स्ट्रीप मध्ये आहे, चिकन करी. हा मला माझ्या पप्पांनी दिलेला, आय थिंक मागच्या वेळेला. दिवाळीतला आहे हा वाला, मी ह्या दिवाळीतच घेतला आय थिंक हा वाला. सो हा सिंगल स्ट्रीप वाला आहे चिकन करी मध्ये. थोडा 36 सेंटीमीटर वाला असेल हा, म्हणजे शॉर्ट कुर्ती पण नाही, जास्त लॉंग कुर्ती पण नाही, मिडल लेंथला आहे. त्याच्यानंतर हा वाला एक आहे, आय थिंक मी ऑनलाईन ऑर्डर केलेला. ही उलटी साईड दाखवते मी. हा वाला एक आहे. ह्यातले पण आय थिंक ऑनलाईन तुम्ही बघितले असतील खूप जणांनी, म्हणजे कॉमन आहे ही वाली असे. हा एक आहे. हा फुल लॉंग आहे, हा पूर्ण लॉंग आहे. त्याच्यानंतर येस हा एक आहे. हा एक आहे, हा मला खूप आवडतो. जयपुरी कॉटन मध्ये आहे हा वाला. आणि 3-4 वर्ष झाली हा वाला मला घेऊन. आणि 3-4 वर्ष झाली हा वाला मला घेऊन. हा मी मिंत्रावरून ऑर्डर केलेला, ओनकचा आहे हा वाला. हा ओनकचा आहे. हा आय थिंक आता पण तुम्हाला मिंत्रावर भेटू शकतो हे वाले फॅब्रिक. बघा किती छान वाटतं ना हा. त्यानंतर हा हा वाला मी तुम्हाला सांगते. हा बघा, हा माझ्या मम्मीने शिवलाय हा वाला. हा बघा सिंगल स्ट्रिप वालाच आहे, सिंगल स्ट्रिप. हा माझ्या मम्मीने शिवलाय. आणि हा माझ्या मावशीच्या लग्नातली साडी आहे, तिचं शालू आहे. ही माझ्या मावशीच्या लग्नातली साडी आहे, कविता मावशीच्या. आणि हा असा मला मावशीने दिलेला हवाला की तू शिवून घे म्हणून. तर मी हा सिंगल स्ट्रिप मधला शिवलेला त्याचा, आणि हा माझ्या मम्मीने घरी शिवलाय. त्यामुळे मला हा एक खूप आवडतो. सगळे मी पटापट घरी घालते. तर आता मी आणखी थोडी आहेत माझ्याकडे, ते दाखवते. ही पॅन्ट आहे माझ्याकडे. या पॅन्ट वर ना मला ऍक्च्युली शॉर्ट कुर्ती न तर असं काहीतरी घ्यायचंय जे ह्याच्यावर चांगलं वाटेल. अजून मी घेतलेलं नाहीये, सो हे मी खरेदी करीन. आणि त्याच्यानंतर हा एक आहे, हा मी शिवून घेतलेला, कपडा घेऊन शिवून घेतलेला ऍक्च्युली हा वाला. हा बघा चिकनकारी, माझ्या बर्थडेला 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. माझ्या बर्थडेला घेतलेला हा वाला. आणि इथे आतमध्ये ना कमी जास्त करायला हे ठेवलंय, बटन्स दिलेले ही वाली. सो हा एक आहे मी शिवून घेतलेला. त्यानंतर हा एक आहे, हा कॉमनच आहे. हा सगळ्यांकडेच, सगळ्यांच्याच वॉर्डरोब मध्ये तुम्हाला भेटेल, सगळ्यांच्याच कपाटामध्ये, सगळ्यांच्याच कपड्यांमध्ये हा तुम्हाला एक भेटेल. हा खूप कॉमन आहे चिकनकारी मध्ये. त्याच्यानंतर हे एक आहे, हे पण मध्ये माहितीये, हे खूप अशी हे आलेली, स्टाईल आलेली ही वाली. हे बघा हा एक आहे, अशी याला साईडला ना अशी जरी आहे. हा एक मी घेतलेला. त्याच्यानंतर हा एक आहे, हा माझ्या मम्मीचा आहे ऍक्च्युली, पण आता तो मी घेतलाय. तो मला हा थोडा फिटिंग वगैरे करायचंय, अजून मी हा केला नाहीये. हा पूर्ण गाऊनच आहे हा वाला. त्याच्यानंतर हे ऑफिस वेअर आहे ऍक्च्युली, हा वाला एक आहे कॉलर मध्ये, हा ऑफिस वेअर आहे, तो ठेवायला पाहिजे वर. त्याच्यानंतर हे 2 पीस मध्ये कुर्ती आहे, म्हणजे हे आतमध्ये इनर आहे, हे आतमध्ये इनर आहे असं, म्हणजे फक्त हे पण घालू शकतो किंवा वरती हे आहे, हे हे नंतर मग हे वर घालायचं. छान आहे यार, ह्याला ना असा मधून कट आहे, हा पण जुनाच आहे, असा कट आहे. तो हे एक आहे.
तर येस, असं सगळं माझं कलेक्शन होतं हे. आणि अजून सुद्धा आहे, पण मी ते ठेवून दिलंय आणि मम्मी आता मला नाही देणार ते काढायला. सो असा सगळा माझा व्लॉग होता. माझे आउटफिट्स तुम्हाला दाखवायचे होते. ते मी तुम्हाला दाखवलेत बऱ्यापैकी सगळेच. आणि काही आहेत ते मी नंतर बघेन, कधी दाखवेन किंवा मी जेव्हा घालेन तेव्हा तुम्ही बघा. सो तुम्हाला माझं कुठलं छान वाटलं किंवा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. बाय बाय.